संतांचे ते पाय तेने साधती साधनी तुटती भवाची बंधने महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाधानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जय आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसिद्ध्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मुनी नवृत्ती सोधारी जो जाता वंदु रंग भूमिका कीर्तनी होवी होती लोका ताडम लुंग श्रोते देखा नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलतो बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकडा नामा म्हणे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत भक्ती करता किंवा तुम्हा देवरुंद मायबापांच्या सेवेतून उतराई होण्याकरिता जो काही आता निवडलेला अभंग आहे बाबा तो अभंग अलौकिक आणि अनलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता तथा सामर्थ्यता प्राप्त संत योगी यांची माऊली नवे नवे विश्वाची माऊली ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवे रचिला पाया ज्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची स्थापना केली त्या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या पायास्थानी शोभणारे नामदेवराय आणि ज्या वारकरी संप्रदायाच्या कडकस्थानी शोभणारे असे तुकोबाराय महाराज मंदिर तर बांधलं पाया झाले ज्ञानोबाराय कडक झाले तुकोबाराय पण मंदिर खांबाशिवाय पूर्ण होतं का आणि अशा वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला खांब रूपी नाथ भागवत देणारे नाथ बाबा नवे नवे जगाने ज्यांना शांती ब्रह्माची पदवी बहाल केली असे असणारे नाथ बाबा आणि त्या नाथ बाबांचा तुमच्या आपल्या मनुष्य जीवाला सांगणारा की बाबा बघ तू माणूस म्हणून जन्माला आलाय राजा बघ हा जो नरदेह तुला मिळालेला आहे हा सहजासहजी मिळत नाही नरदेह मिळवण्यासाठी कोटी जन्माचं पुण्य असावं लागतं नवे नवे नुसतं पुण्यच नाही तर पाप आणि पुण्य दोघी समान असावं लागतं पाप पुण्य करून जन्म येतो बोलू नका बर का विठ्ठल नुसतं पुण्यच नाही तर पाप आणि पुण्य दोन्ही समान असावं लागतं नुसतं पाप आणि पुण्य दोन्ही समान असून सुद्धा चालत नाही एक एक येवनी कोटी कोटी फेरा हो एक एक येवनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा मनुष्याच्या जन्माला येण्यासाठी सहजासहजी मनुष्य जन्म मिळत नाही तर काय स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यू लोकी व्हावा कशासाठी मृत्यू लोकांमध्ये नेमकं जन्म कशासाठी घ्यायचा आहे बाबा आपल्याला हा जो धर्ममंडप या ठिकाणी उभारलेला आहे 1.5 दिवसाचा बर का हा जो धर्ममंडप या ठिकाणी उभारलेला आहे हे जे कोळ आपल्याला पडलेला आहे की बाबा मृत्यू लोकांमध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलो कशासाठी हे उलगडण्यासाठी हा धर्ममंडप विठ्ठल तू माणूस म्हणून जन्माला आलाय राजा तू माणूस म्हणून सहजासहजी जन्माला आला नाही तर काय नाकी तोंडी कुर्मी किडे विष्ठा लेपत हुकडे आईच्या उदरामध्ये असताना तुला ज्या ठिकाणी या देहात जर चांगल्या अन्नाने संगत केली तर त्याची जगातली सगळ्यात वाईट वस्तू घडते ती वाईट वस्तू या देहामध्ये ज्या ठिकाणी साठवून ठेवलेली असते त्या ठिकाणी तुझं मुंडकं असतं आणि अशा यातना भोगून नरकाच्या यातना भोगून तुला माणूस म्हणून जन्माला यायचं असतं राजा मग माणूस म्हणून जन्माला आलाय कशासाठी फक्त खावं प्यावं लेवं नसावं याच्यासाठी का मग माणूस म्हणून आपण जन्माला आलोय ना मग माणूस म्हणून जन्माला आलो तर कशासाठी तरी तो जन्माया रे तरी तो जन्माया रे
श्वान सुकरे असं संतांनी म्हणावं. संत एवढे कठोर आहेत का? नाही. पण काय संतांनी विचार केला, अरे एक एक योनीमध्ये कोटीदा जन्माला आला, कोटीदा मेला, नरकाच्या यातना भोगला, माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जन्माला येताना तू जे देवाला वचन दिलं होतं ते देखील विसरला, विसरल्यानंतर सुद्धा मायेमध्ये अडकला. मग तुझ्यात आणि या जनावरांमध्ये फरक काय? नाही तरी श्वान सुकरे बापू थोडी ना. म्हणजे संतांचा समत आहे, माझं नाही बर का. जर मनुष्य म्हणून जन्माला आला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर आपल्याला मध्ये आणि चार पायाच्या जनावरांमध्ये फरक नाही. कारण जन्म त्याच्यासाठी आहे फक्त. तुम्हा आपल्याला मिळाला यात काय नवल नाही. स्वर्गाचे अमर सुद्धा इच्छा करतात ना. स्वर्गीचे अमर देव आपण ते देह मागतात बर का. त्यांनी एका अभंगामध्ये देह मागितला, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. पण कशासाठी? त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात ते आम्ही देह घेऊन जन्माला आलो, देह घेऊन जन्माला आल्यानंतर जर का त्या अव्यक्त भगवंताची, त्या अव्यक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याची जर आम्हाला प्राप्ती झाली तर आम्ही धन्य होऊ. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे हो बर का. जोपर्यंत विठ्ठलाची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत हा देह आपल्याला मिळाला यात काही नवल नाही. मग तुम्ही म्हणाल मला काही ठिकाणी साधू संत म्हणतात की हा देह कसा आहे? नरदेह दुर्लभ आहे, नाशिवंत आहे हा देह, नाशिवंत आहे. मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा तो बाधा. अशा नाटक्या कुटक्या सडक्या वाळचे नरे देहा तू जन्माला आला तरी सुद्धा काय कर? स्मरण रे त्या कशासाठी? हो. पण माणसांना हे समजावं, चार पायाच्या जनावराला समजू नये याच्यासाठी काहीतरी वस्तू असेल ना माणसाकडे. कुठली? बुद्धीचे अन्य नाही एका केशवराजे हो. बघा एखादं लहान मुलं असतं ना, लहान मुल ते ते लहान मुल जर समजा आपण एखादं काम सांगितलं आणि ते ऐकत नसेल काका तर आपण काय सांगायचं? देव अक्कल वाटून जातोय तू कुठं जायला तर म्हणतोस ना. ती अक्कल नावाची वस्तू, ती बुद्धी नावाची वस्तू देवाने इतर येवनियाच्या ठाई हा विचारच नाही बाबा. फक्त माणूस म्हणून जो जन्माला आला आहे आणि त्याला दिलेली आहे, आणि माणूस म्हणून जो जन्माला आला त्याला दिलेली आहे. म्हणून सांगतात तू दोन पायाचा आहे, तुला बुद्धी नावाची वस्तू आहे. आणि जर मी तुला जन्माला घालताना बुद्धी नावाची वस्तू तुझ्या सोबत पाठवलेली आहे, त्या बुद्धीचा जर तू विचार करत नाही तर मग नाही काय श्वान सुकरे बापू. हा जो देह दिला आहे हा कशासाठी? हरी प्राप्तीची, भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी हा नरदेह आहे. मान्य आहे बाबा, आम्ही सुद्धा देव करतो. मला कोणाला वैयक्तिक बोलायचं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही बर का. पण आपण जे करतो ते सत्कर्म आहे बाबा. आपण जे करतो ते काय आहे? सत्कर्म आहे. सत्कर्माने जास्तीत जास्त झालं तर काय? आपल्या वाडवडिलांनी आजोबा पंतोबांनी सांगितलं असेल, भाऊ पुण्य खूप खूप वाढलं तर काय मिळतं? पुण्याची इंद्रपदाची प्राप्ती होते नाही का. जास्तीत जास्त काय होतं? इंद्रपद भेटतं. पण इंद्रपद भेटल्यानंतर सुद्धा एका दिवसात 24 इंद्र बदलतात बाबा. मग एवढं कोटीदा जन्माला यायचं, कोटीदा मरायचं आणि काय एका तासासाठी इंद्र होण्यासाठी का? हे पण हा पण तर प्रश्न आहे ना. 84,99,999 योनीमध्ये जन्माला यायचं 83 लक्ष, आणि एवढ्या योनी फिरून काय एक तास इंद्र होण्यासाठी आयुष्य त्याचाच घालवायचं नाही. नाही मग काय? अव्यक्त भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. अव्यक्त भगवंत म्हणजे काय? जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते ग बाई, कानोबा तेरे 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 ते. जेव्हा या पूर्ण सृष्टीचा नाश झाला, पूर्ण सृष्टीच्या नाशापासून तो उत्पत्तीपर्यंत हा जो मधला ते कालखंड होता, या मधल्या कालखंडामध्ये देखील ती वस्तू तशी होती. ती वस्तू तुला व्हायची बाबा आयुष्याच्या या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. जर सच्चिदानंद पदवी घेतली नाही तर इतर तुझी भक्ती घडली, तू माणूस म्हणून जन्माला आल्या याचं सार्थक होणार नाही. मग तुला हे जर सगळं करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. या कलियुगामध्ये खऱ्या साधूची आपल्याला गाठ घालून घ्यावी लागेल. आता तुकोबारायांचं प्रमाणे माझं नाही बर का. कलियुगामध्ये ज्या वेळेस तू साधू शोधायला निघशील, ज्या वेळेस तू संत शोधायला निघशील, तुला मार्गापासून भटकवणारे खूप सापडतील बाबा. काय
मार्गापासून भटकवणारे खूप सापडतील, पण काय सर्वत्र दुर्लभ विरळा. असा कोणी एखादा दुर्मिळ असेल, असा कोणी एखादाच माईचा लाल असेल की तो सांगेल बाबा अरे आईची आता पदर धरा, माझा हात धर, माझ्या साडीचा पदर धर आणि चल मी तुला त्या तीराला घेऊन जाऊन सोड. वाटदावी कर धरोनिया, वाटदावी कर धरोनिया, वाटदावी कर धरोनिया, वाटदावी कर धरोनिया. शिव जाते गावे गडभारी, शिव जाते गावे गडभारी, योग जमराजे गावे गडभारी, योग जमराजे गावे गडभारी. वाटदावी कर धरोनिया, वाटदावी कर धरोनिया, वाट दावी कर, वाट दावी कर. हो तुम्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना नाही, काही लोकांना प्रश्न असेल, तुम्ही दिनभर सांगता श्रीपाद बाबा रामदास बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा, त्याले कारण वाट दावी कर. भाऊ भक्ती त्या तिथं जाय, डाव्या बाजूला टर्न घे, उजव्या बाजूला जाय, सरळ रस्ता सापडेल, पुढे पारोडा लागेल, पारोडाच्या मार्केटमध्ये जाय, तिथे भक्ती मिळेल असे संत नाही. मग भक्ती करायची ना आयुष्याच्या या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे इथपर्यंत पोहोचायचं आहे ना, चल माझ्या सोबत हे सांगणारे संत विठ्ठल. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधूची ओळख तुला करून घ्यावी लागेल आधी, कारण वरी भगवा झाला नामे, अंतरी वेशे केला कामे त्याची. हो हो, मग तुला काय करावं लागेल की बाबा अरे ज्या भगवंताची ज्या अव्यक्त तत्वाच्या शोधात मी निघालेलो आहे, तुम्हाला सांगतोय मी त्या अव्यक्त तत्वाची तुला गाठ घालून देतो, पण तू तरी तिथपर्यंत पोहोचला आहेस का? कारण विठ्ठल बोलू नका ढला ढला. कारण बघा बाबा, जर आपण हे सांगण्याचं काय माहिती का, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहात, मी माणूस म्हणून जन्माला आलेला आहे, एका जातीचा माणूस हा प्राणी आहे आणि माणसाला माणसाचा विनाश पाहू नये, नाही तर पाप लागतं, म्हणून हे सांगितलं जातंय बरं का. मग खऱ्या साधूची ओळख करून घेत असताना बाबा अरे तू मला ज्या भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे त्या भगवंतापर्यंत तू पोहोचला आहेस का? कारण गुरु करताय तर प्रश्न केला पाहिजे बाबा, नाही का? कारण गुरु करावा त्याचे धरावे, प्रश्न करावे. हो, मी कोण आणि आप्पा तू कोण, बरोबर ना? नंतर विठ्ठल ना, मी कोण आणि तू कोण, तू 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 बर का, मी कोण आणि तू कोण. कारण देव कोण नाही, मी कोण आणि तू कोण. आणि तो ज्या वेळेस तुम्हाला आपल्याला उत्तर दिलंय मी आणि तू नाही, तुझ्यात आणि माझ्या दोघांमध्ये भगवंत आहे, तो साधू विठ्ठल. कारण जो त्या तत्वापर्यंत पोहोचलेला आहे, जो त्या पदवीपर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्यामध्ये दादा आणि मी आता भेद असू शकतो का? नाही ना. कारण तो त्या तत्वापर्यंत पोहोचलेला आहे, ज्या तत्वाची जाणीव. आता तर माऊली बोलून गेलेत नाही का, ताई सांगत होत्या की माऊलींना माऊली का म्हणतात, त्यांची वृत्ती होती काय, हे विश्वाची माहिती म्हणती. ज्ञानोबाराय तिथपर्यंत पोहोचले होते निवृत्ती दादांच्या माध्यमातून, तर ज्ञानोबारायांची वृत्ती झाली होती की भाऊ पूर्ण विश्व तुझं घर आहे. मग जो साधू तुमच्या आपल्या जीवनामध्ये येईल त्या साधूची वृत्ती तशीच असेल ना. म्हणून मी कोण आणि तू कोण, बर का. मग सांगेल की भाऊ जो व्यक्ती तुम्हाला आपल्याला सांगेल की भाऊ तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही, अशा साधूची तुम्हाला आपल्याला काय करायची, गाठ करून घ्यायची. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे हे पाय नाही, बर का. हे पाय नाही, ते पाय. मग ते पाय म्हणजे तुम्ही सांगाल बाबा तुम्हाच अनुग्रह का, हा आपलाच अनुग्रह, बरोबर आहे ना. कारण
जर काका बाकीच्या ठिकाणी गेलात, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण सांगतोय सगळ्यात सोपी पद्धत जर जगातली मी 28 वर्षाची असताना पाहिली असेल तर ही विठ्ठल. चलो विठ्ठला मी प्रत्येक कीर्तनात सांगतोय गेल्या 2 महिन्यापासून जेवढे कीर्तन झालेत तेवढे. आपल्या श्रीपाद बाबांच्या एक शिष्य आहेत बाबांचे, आणि बाबांच्या शिष्यांना प्रबोध आहे, आणि प्रबोधावर ते एक शिबिर चालवतात बाबा. त्या शिबिरामध्ये लोकांना एंट्री मिळते. एंट्री मिळाल्यानंतर दिवसभर साधना करून घ्यावी लागते. फक्त 1 दिन देतो तुम्हाला जीवनना कितला त्या जीवनना 1 दिन. 1 दिननी फी 3000 आहे माय. कितली 3000 वरीतना 365 दिन ना. आपण 1.5 दिवसाचा मेळावा करताय. 12 दुने 24 आणि त्या 12 कितला आहे ना 36 वर्षाचा दिवस नाही, फक्त 1 घंटा द्या. 12 36 एका दिवसातला 1 घंटा जेवढा वेळ होतो तेवढा तुमचा आपला 1.5 दिवसाच्या वैष्णव मेळाव्याला आहे. म्हणजे ही संत मंडळी जी या ठिकाणी आलेली आहे ती 1.5 दिवस तुम्हाला देत आहे. कशासाठी बोलत आहे जण? माझ्या बापाचा जो मार्ग आला आहे, मी पोस्टमन आहे, आणि माझ्या बापाचा माझ्यापर्यंत आलेला मार्ग तुमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचवा याच्यासाठी. तर दादांनी आणि त्या दादांनी कालिंबी मेळावा बंद कर देणार. त्याचं काय कपाशी 5 क्विंटल कमी पीक आहे का तुम्ही? 5 क्विंटल वरीतले कपाशी कमी पीक आहे असं आहे का? मग का करा? मी ज्या जातीत जन्माला आलो आहे, माणूस ज्या जातीत मी ज्या गावाला जन्माला आलेलो आहे, ते गाव मी ज्या गावामध्ये राहत आहे ते गाव सुद्धा माझ्याप्रमाणे अव्यक्त भगवंताची प्राप्ती त्या गावाला व्हावी म्हणून हा अट्टास. विठ्ठल. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही संतांचे पाय धरले. संतांचे पाय धरल्यानंतर काय होईल? कारण माणसाने प्रश्न विचारत राहिले पाहिजे. संतांचे पाय तर आम्ही धरू, समजा तुम्ही सांगताय की धरावे ते संतांचे पाय. ते संतांचे पाय म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध. आम्ही अनुग्रहही घेतला, प्रबोधही घेतला. प्रबोध घेतल्यानंतर काय होईल? मग प्रबोध घेतल्यानंतर काय होईल? घेतला प्रबोध घेतला, घ्यायचा का वापरायचा? एखादा ड्रेस घेतला बाबा तुम्ही, आता आई शर्ट ना कितला दिन वापरला होता? बरोबर आहे का नाही? वापरला ना का घेऊन देऊन दिला? नाही हो, तुम्ही सांगा. जे समजा ते नसेल समजा एखादे तुम्ही जात आहात आणि तुम्ही रस्त्याने जाता जाता तुम्हाला परीस सापडला. बरोबर? परीसाचं काम काय? लोखंडाचं सोनं करणे. परीस कोणाला सापडलाय? तुम्हाला. अनुग्रह कोणाला झालाय? सगळ्या तुम्हाला. प्रबोध कोणाला झालाय? तुम्हा सगळ्यांना. ज्यांना झाला असेल त्यांना. बरोबर? परीस जसा तुम्हाला सापडला तसा यांना अनुग्रह झाला. बरोबर? परीसाच्या जागेवर अनुग्रह आणि प्रबोध समजा. परीसाचं काम आहे लोखंडाला सोनं करणे, पण तो तुमच्यापर्यंत आलाय, तुमचं काम आहे त्याला तिथपर्यंत घेऊन जाणे. आपलं सगळ्यांचं काम आहे ना. परीसाला जोपर्यंत लोखंडापर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत त्याचं सोनं होणार. अनुग्रह वापरायचा, प्रबोध वापरायचा, सांभाळून ठेवण्यासाठी नाही. जर आपण वापरला, प्रबोध वापरला, अनुग्रह वापरला, अनुग्रह वापरल्यानंतर, प्रबोध वापरल्यानंतर या ज्या भवसागरामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेलो आहोत, या ज्या मायेरूपी भवसागरामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेलो आहोत, माझे सगळे सोयरे नातेवाईक, व्याईन, जावाई, मुली, मुलं, ही जे मायेचं जे हे एक जाळं आपल्या भोवती, त्या जाळ्यामध्ये आपल्याला गोठून ठेवलेला आहे, त्या जाळ्यामधून आपली काय होते? सुटका होते. तेने साधती साधने आणि तुटती भावाची बंधने. आपल्याला साधन मिळेल. साधन म्हणजे काय? भगवंताची भक्ती करण्यासाठी अव्यक्त तत्व प्राप्त करायचे आहे. ते एक साध्य आहे. माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, या नरदेहामध्ये जन्माला आलेलो आहे. हा नरदेह म्हणजे एक साधन आहे. नरदेहासोबत अजून एक साधन ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, भाऊ बघ तुला माणूस म्हणून जन्माला आलाय राजा, त्या भगवंताची तत्व कराय, त्या देवाची, त्या अव्यक्त तत्वाची जर तुला भक्ती करायची असेल तर तुला एक गोष्ट त्याच्यासाठी लागेल. कोणती? नामसंग कीर्तन. नामाशिवाय तू देवाची भक्ती करू शकत नाही. आपली भक्ती नावाची चालू आहे. म्हणून ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी मध्ये ओवी घालावी लागली. उपजली या बाळाची नाव न येत यापासून ठेविली या नावेची. तू ज्या दिवसापासून जन्माला आला त्या दिवसापासून तर मरेपर्यंत जरी या देहाला, या शरीराला ठेवलेल्या नावाची जर भक्ती केली तर तुला जे साध्य करायचं आहे ते साध्य होणार नाही, मुळीच नाही. मग तुला काय करावं लागेल? अरे ज्या नावाची भक्ती तू करतोय ते देखील ज्या नावाची भक्ती करत होते, ज्या नामाची भक्ती करत होते
त्या नामाची भक्ती तुला करावी लागेल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. काय आहे? काय आहे? मंत्र बरोबर ना? मंत्र आहे, नाम नाही, मंत्र आहे बर का. मंत्राने पुण्य मिळतं, मोक्ष नाही. मोक्ष प्राप्त करून घ्यायचंय तुम्हाला आपल्याला. मग ते राम आणि ते कृष्ण हे ज्या तत्वाला शरण गेले होते, त्या ज्या तत्वाला व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाथ ताती या तत्वाला शरण जायचंय. कोणत्या? जे आता यांनी सांगितलं, ज्या तत्वाला व्यास वशिष्ठ शुक आणि गोंधळी गेले होते, तेच नवे शुक यज्ञ दत्त व कपिल मुनी आणि हरीची जाणुनी. पण कधी? ज्या वेळेस त्या नामाचा उच्चार रात्रंदिवस केला त्यावेळेस मुखी नामा हाती मोक्ष, मुखी नामा हाती मोक्ष, मुखी नामा हाती मोक्ष, मुखी नामा हाती मोक्ष. ओ मुखी नामा हाती मोक्ष, मुखी नामा हाती मोक्ष, मुखी नामा हाती मोक्ष. वैष्णवाचा माल खरा तुरतुरा. हो, वैष्णवांचा माल खरा आहे बर का. माल हो, आणि जी खरी वस्तू असते ती परिणाम करत असते नाही का. जर तुम्ही समजा तसं नका ते का ते तुम्हाला गाव मस्त काहीच नाही उइराणा ना, आणि ते काबू उइराणा हाही आधे सांगायला विठ्ठल तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना त्याला ते उइराणा बुवा असं ते तुमले बी व्हायला पाहिजे. तो माणूस म्हणून जन्माला येणं सारखं. हा नाही का. पिंडदेह स्थिती ब्रह्मांडी हे जे तुम्ही पाहत आहात हे या ठिकाणी दिसायला लागल, पण त्याच्यासाठी हे झालं पाहिजे. हाई आपलं काय चालू आहे माहिती का बाबा. हाई नवल का वाटायचं काय ना ते काय ना मी बोला मी होतो मला नशीब माली केली बर का. हा मला प्रारब्ध दमाली केले ते याच नाही भाषा. मग मी वकील आहे आपण. हा बर का. हा आपला असं स्वतः बी डिग्री लावून राहू दे आणि दुसरा बी लावून हो. ते तुमच्या मनात तो प्रश्न काय येतोय माहिती का. बघा तुम्हाला जर एखाद्या ताईने घर घेतलं बरोबर, तुमच्या समजा 2 ताया राहत आहेत. ताई यातले सांगाल चालू कारण यात ना गाव आपले राजकारण तुम्ही सांगायचं. जर समजा तुम्हाला घर ना बाजूला एखादी ताई राहील आणि दोन्हीचा मातीना घर आहे हो, दोघांच्या मातीचे घर आहे बाबा. योगा योगा असं ना एक ताईना पोरेमिल्ट्री मला द्या 2-4 पगारा सांगाय घ्या सांगायानंतर ती बाय ताईनी 2-4 महिना मला 3 तारने बिल्डिंग बांध टाकली. ते खरं सांगा ना ती बाजून ताईनी बिल्डिंग बांधायची हो, तुम्हाला जीव काय म्हणे कवय बांधायची काय आता करत ना या तुम्ही बांधायची होतं ना. खरं खरं सांगायचं तुमच्या जीवात होतं ना. एखाद्याच्या मुलाने समजा गाडी घेतली, गाडी लिहून येते लगेच संध्याकाळ नवरा नाही कटका कामच कर बहिणा माये गाडी लिहिली तू कवय तो जेमतेम दिनभर कमायला संध्याकाळ तू पुढे टाकला ना तू गाडी लिह. म्हणजे सांगायचं काय माहिती का, जो आत्ता हा तुम्ही व्यवहारामध्ये करताना तो इथं करून बघा. काय
जशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा कोणाचं प्रमाण आहे? तुकोबारायांचं. आता मला सांगायचं, जे तुकोबारायांनी 5वा वेद दिला जगाला, पंचम वेदाचे निर्माते झाले तुकोबाराय, त्या तुकोबारायांना हा अट्टास करायची काय गरज होती? मुळात जन्माला आले त्या घरानं माळकरी होतं बाबा. ज्या घरात जन्माला आले ते घरानं माळकरी होतं, सावकार होतं, व्यवहार आणि परमार्थ दोघांची जोड होती लहानपणापासून. पण तरी सुद्धा ज्या दिवसापर्यंत तुकोबारायांच्या जीवनामध्ये माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायांच्या स्वप्नात यावं, स्वप्नात आल्यानंतर तुकोबारायांना अनुग्रह करावा आणि त्या दिवशी तुकोबारायांनी म्हणावं धन्य आजी किंवा जन्म आल्याचे सार्थक. नाही का? मला स्वप्नामध्ये संतांचं दर्शन झालं, तो दिवस धन्य झाला. आणि ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये संत आल्यानंतर त्या तत्वाची मला गाठ घालून दिली, त्यावेळेस माझ्या जन्माला आल्याचं काय झालं? सार्थक झालं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग तुम्ही म्हणाल महाराज तुकोबारायांनीच अट्टहास केला का? फक्त नाही नाही नाही. ज्या नामदेवरायांच्या हातातून भगवंत जेवण करत होता, समजा तुम्ही आपण सगळे इथे बसलेले लोक आहोत, जर आता या ठिकाणावरून या व्यासपीठावरून तुम्हाला दिवसभर सांगितलं जातं अनुग्रह घ्या प्रभू घ्या, अनुग्रह घ्या प्रभू घ्या, नाम घ्या, भगवंताची भक्ती करा, त्या अव्यक्त तत्वाची ओळख करून घ्या, एवढं सगळं सांगितल्या गेल्यानंतर तुम्हाला जर समजा तिकडे तोंड केल्यावर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या समोर डोळ्यासमोर उभा आहे आणि सांगितलं ताई दादा मला एक ग्लास पाणी आणून द्या, तुम्ही हाय करशात का ते करशात? एक देव आहे आकाराचा, एक देव आहे आकाराचा नावारूपाचा, तो तुमच्या समोर आला आहे, तो देव आहे. तो तुमच्या समोर आला, तुमच्या समोर आल्यानंतर त्यांनी तुमच्यापासून एक ग्लास पाणी मागितलं आणि इथून जी गोष्ट तुम्हाला सांगितली जाते की भगवंत अव्यक्त आहे. देव कसा आहे? अव्यक्त आहे. तुम्हाला देव नाही व्हायचं, सच्चिदानंद व्हायचंय. म्हणजे सत्य आणि चित्त आणि आनंद त्या पदापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. तर आपण काय करू? साहजिक आहे ना, मी कराय ना देवले पाणी पासूत ना, आणि जवळ देवले पाणी पासूत त्यांनी सांगितलं मोठं मागलीच. बरोबर आहे ना? हा, मनुष्य जेव्हा इतका लबाड जीव दुसरा कोणताच नाही बरं का बाबा. हा, तुम्ही आपण सगळेजण, मी कदाचित मागच्या वर्षी पण सांगितलं होतं वाटतं इथे बरं का, तुम्ही आपण सगळेजण मंदिरात जातो कुठेही, पूजा 50 रुपयाने भेटत उमेश महाराज, जास्तीत जास्त 50 रुपयाने, या कोणीच 50 रुपयाने येतात नाही, कितकित करी 20 रुपया नारळ येतात. कितलं? 20 रुपयाचा नारळ. पूर्ण पूजा घेता का कोणी? जर तुम्ही 2 अगरबत्त्या, 2 कापूर, वड्या पिसी मामाला टाकले जातो. हो, कितकित करून 20 रुपयाचा नारळ घेतो, देवासमोर जातो, ते नारळाचा धरतो, देवबा. देव म्हणतो भाऊ बोल, आई देख आई नारळ तू, मग आई नारळ मामाले, मन बायकोले, मन पोऱ्याले, मन चुनले, मन यायले, मन जीत बहीण, मान बहीण, फुलबीन बटाटले, इथला मा 20 रुपया मा. इथला स्वस्त आहे देव. मनी नाही भाव म्हणे देवाला, देवाच्या पावायचा नाही रे, देव काय बाजार झाला मला नाही रे, देव काय बाजार झाला मला नाही रे. मनी नाही भाव त्या मंडप पडायला विचारा बरं काय माळा घालतात. वातावरण निर्मिती असली, ज्या वातावरणात तुम्ही आहात त्या वातावरणाचा दबाव आपल्यावरती होतो आणि माणूस त्या वातावरणाला बळी पडतो. इथं बसल्यानंतर इथं तुमच्या माझ्या सहित ओ माय बोल नको ना बहीण विठ्ठल काय बोल माहिती का, कीर्तनी जो कोणी करील बडबड पेडूक होऊन येईल जन्मा. तुम्ही माणूस म्हणून जन्मालेले, मग परत बेडूक म्हणून जन्माला येते का म्हणून सांगतोय, बोलू नका बरं का. काय सांगणार तुम्ही? काय सांगणार तू दीदी? तुला ऐकू ते काय ऐकणं ते नाही. विठ्ठला बघा,
मनी नाही भाव देवा मला हो. आपण ज्या वातावरणामध्ये आलो काका, वातावरणामध्ये कदाचित त्या वातावरणाचा दबाव, त्या वातावरणाचा प्रेशर तुमच्या आपल्यापर्यंत येतो. या धर्ममंडपात जोपर्यंत आहात तुम्ही आपण त्यापर्यंत, त्या वेळेपर्यंत आपल्याला वाटतं आता उद्या मी माळकरी 100%. उद्या मला माळा घालायची म्हणजे घालायची. कीर्तनकारांनी सांगितलं परत स्त्रीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही, काढली पाहिजे खाव. किती वेळपर्यंत जेमतेम या मंडपात कटाई कुटाई बसत. कीर्तनकाराचे 2 तास पूर्ण होतील झाले. कीर्तनकारले सांगतात भाऊ ऐकू ना आमले काही पण बर का, पण खरा मनुष्य तोच असतो जो या वातावरणातून बाहेर गेल्यानंतर सांगितलेल्या गोष्टीवरती विचार करतो. आपल्या मालिकेचे सकळानंद बाबा च्या जीवनामध्ये अनुग्रह आला. आम्ही बाबांच्या नातवांना भेटायला गेलो होतो आपण वारीच्या वेळेस ना. बाबाच्या नातवांना ज्या वेळेस भेटायला गेलो, सकळानंद बाबा त्यांचे गुरुवर्य शाळेत लक्ष्मणजी बाबा, बरोबर. लक्ष्मणजी बाबा यांच्या जीवनामध्ये अनुग्रह कसा आला माहिती का? त्यांचे गुरुवर्य प्रवचन सांगायचे. ज्ञानदादा त्यांचे गुरुवर्य एका हॉलमध्ये प्रवचन सांगायचे. प्रवचन सांगता सांगता तुमच्या असं वाटत नाही का आमल्या हानतीन जाऊन बर का. त्यांचे गुरुवर्य प्रवचन सांगायचे काका. प्रवचन सांगितल्यानंतर लक्ष्मण बाबांनी त्या प्रवचन हॉल जो होता त्याच्या पायरीला लक्ष्मण बाबा बसायचे. ते जे कीर्तन सांगताय, प्रवचन सांगताय ते संपूर्ण ऐकायचे. ऐकल्यानंतर त्या गोष्टीवरती विचार करायचे. कुठं बसून? पायरीवरती बसून. आणि योगायोग झाला असा 2-4 दिवस गेल्यानंतर लक्ष्मण बाबाजींच्या गुरुवर्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. म्हणे अरे यार हे पोरग रोज या ठिकाणी येतं प्रवचनाला, रोज बसतं, रोज प्रवचन झाल्यानंतर सगळे लोक निघून जातात पण हा तास 2 तास 3 तास काही जात नाही. लक्ष्मण बाबांना बोलवल्यानंतर सांगितलं बाळा काय बाबाजी, अरे तू प्रवचन ऐकायला येतोस ना? हो प्रवचन ऐकायला येतो. मग तू प्रवचन ऐकल्यानंतर संपल्यावर लगेच जात का नाही? नाही मला तुम्ही जे 2 तास 1 तास सांगतात ना ते का सांगतात मी हा विचार करतोय. मग तुम्ही जे सांगताय बाबा, त्यांनी विचार केला त्या गोष्टीवरती बर का. त्यांनी विचार केल्यानंतर लक्ष्मण बाबाजींना सांगितलं बाबा तुम्ही जे सांगताय नेमकं ते तत्व कसं असतं हे विचारण्याची त्यांची मानसिकता कधी तयार झाली. जे ते काय सांगताय याच्यावर लक्ष केंद्रित केलं. लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याचा विचार केल्यानंतर मनामध्ये ती एक अभिलाषा जागृत झाली. कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा. बाबा जे तुम्ही सांगताय ते मला कधी समजेल. त्यांनी विचार केला म्हणून श्रीपाद बाबांनी आपला विचार केला. जर लक्ष्मण बाबाजींनी विचार केला नसता मग आपला टाया. कारण पुढे श्रीपाद बाबांपर्यंत ते आलं नसतं ना. एकाची कैवारे उभी बहुतांचे कोडे. तुमच्या आपल्या आज खूप सोपं वाटतंय आपल्याला ते. आपण सगळे सांगतो कोण तुकोबार आहे? वैराग्य मूर्ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? वैराग्य मूर्ती तुकोबार आहे. 65 लाखाची जहागीरदारी दान करणारे तुकोबार आहे. इसवी सन 1600 मध्ये जगद्गुरु तुकोबारायांकडे 65 लाखाची जहागीरदारी होती. लाख रुपये किती? 65. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा बर का. हे श्रीपाद बाबा हे नोकरीला होते बरोबर ना बाबा. श्रीपाद बाबा नोकरीला होते. मग श्रीपाद बाबांनी जर नोकरी पूर्ण केली असती आणि रिटायरमेंटचा पैसा घेतला तर 65 सांगायतात नाही का? मग सांगायचं जास्त झाले असते ना 65 लाखापेक्षा. आपण म्हणतो जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. नुसते जगद्गुरु तुकोबार आहे नाही तर श्रीपाद बाबा सुद्धा तुकोबार याचा अवतार आहेत बाबा. विठ्ठल विठोबा